हे मित्र मित्र सोडून द्या. अय हे प्रियशी प्रियशी मित्र मित्र पागल आहेत पागल. काही लोक म्हणतात तिथं माझ्यावर प्रेम आहे. छुत्या आहे तू छुत्या. तुला काय बदल झालाय लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय. ऐका 3 वर्ष लग्नाचे पहिल्या वर्षी बायको फार सिस्टमॅटिक बोलते. अहो 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 ऐकलं का? संपलं पहिलं वर्ष. ऐकू येत नाही का? दुसरं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकांडी. 4 गुरुवार पैकी एखादा गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का? 8 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही. त्याच्या बगलात उशिड्या झाल्या आणि तू इकडं उद्यापन घाली ती. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी तुझे संसार. शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. आता हे मित्र मित्र जे आपल्या मागे हिंडतात 5 वाजता, हे फक्त पाजितो म्हणून हिंडतात. पाजायचं बंद कर. येतो या मौतीला येणार नाही. मौतीला तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणुसकीन फिनुसकी. गाजरं खात नाही लोक कोणाला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. हा तुम्हाला आणि मला झालेला भ्रम आहे. का मला लय माणुसकीन, मला लय लोक मानित्यान, लय लग्नपत्रिके येत्यान, लय कार्यक्रमाचं आमंत्रण देत्यान, लय लोक मला मानित्या. पागल आहे तू पागल. हे येड्या ह्या मोबाईलांमुळे जनता पागल झाली. लय घेऊला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्याला. आख्या बुटात पाणी गेलं खाली. आपल्याला फक्त कोणी 90 पाजून पावशेर मटणाची प्लेट दिली, आपण झालो हिरो. मागून अख्खी चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडून टाकेन फडून टाकेन. मग ही कोण शिवी? कोणत्याही प्रियकरानं मला सांगा तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक येते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. कॉलेजला असताना प्रियशीनं धोका दिला, देऊ दे ना. तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का? अशी 3 जण मेले, तू 4था आहे बावळाटा. तू असा तिचं पोरगा शाळेत जातं तरी तू तेच टेन्शन घेतो. खलास. प्रत्येक बापानं जर रात्री 10-9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. पोराला रात्री 9 नंतर एंट्री द्यायची नाही. भाऊ आपल्या घरात यायचं नाही. तुम्हाला मला कशाला फायदा केलं ते मी ठरेन. तू आम्हाला सांगायची गरज नाही. बायको माझी होती, तू पिस्तुल्या मला शहाणपणा शिकवलं. मी तुला फायदा केलाय रताळ्यान, तू मला शहाणपणा शिकतो बरं. आणि पोर म्हण बरं मोबाईलवर बोलायच्या पद्धतीला नालायक आल्यात आता. हॅलो, अरे नाही बोलत तो, कट कर. मागून आग झाली तरी वर आलडवतो तू. तुझ्या डोक्याची केस तुझ्या डोळ्यात देखत पिकली. काय केलं तो? तुझे गुडघे गेले. काय केलं तो? काय केलं काय? तुला तुझं करता आलं नाही, जगाचं काय करतो? काय करता काय केलं का तू आयुष्यात? काही नाही. मग चिंता कशाला करतो? चिंता काय कर? लक्ष्मी चंचले काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालते लोक. कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे. रुपड्या इन्कम नाही. ते का आला हरिपाठ करीन? ते माझाठलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते त्या. मग आता त्याने हायवेला वाढदिवस साजरी करायची. धाब्या पुढं केक ठेवायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे टू यू. आणि मग दारू प्यायलो एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए रट्ट्या, ए भिक्या. का आला सुधरतील? लहान आले पोरं खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय?
मिवनीच्या ऍडमिशनची याला काळजी, थोरली मिवनी बाळातपणा आलेली त्याची याला चिंता, लहानी मिवनी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आणा याला आठवडा गेला, मग ती का निकालच घेऊन येते राय. यांना आईकडे बायला वेळ, भाड्याच्या घरात राहतो आणि बाईला वाड्यावर बोलितो. सुनवतो तर माझ्यावर भरोसा नाही करा, त्या बापातच नाही तर सुनवतं कसा. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला. बरं लोक पोरं आणतील कुठून? ज्यांना बायका आहे त्यांना तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जे बायको करायच्या मोसम मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. मोबाईल मुळे एवढी बेकारी झाली. नवरा बायको बोला ना, एका खाटावर 2 कोपऱ्यात 2 बसले. इकडं पबजी चालली, इकडं टिकटॉक चाललंय. ती याडरा तळू गुतलंय पबजीत आणि ही उर फट्या बावलीची गुतली टिकटॉक मध्ये. काय अवताल धरायचं नाही, गपचूप आहे. काय माणसांची शंकाच लई. माणीत मणी 108च का? आम्ही 908 घालू, तुला रुतती का? कीर्तनकार कमरच का मानतो? तो मुंडकं बांधील, तुला काय करायचं? काही बावळाटवानी शंका. मला एकाने विचारलं, का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे, पंढरपूर वैकुंठ आहेच. मग एकानं मला विचारलं, का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मागं रुक्मिणी का? अक्कल बंद झाली आपली. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते. मग मी तर सांगितलं बावळाटा, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागच आहे. उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटुती, मधून मुंडकं बाहेर काढते, पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी. तुम्ही पळून जा, आपलं मत नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं वाक्य ऐका, आज ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. नाही तर त्या मला शिव्या भया कोणी आला का तुम्ही आला, मग तर संध्याकाळीच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर. गमेंड लई दिवस चालत नाही. 2.5 वर्ष सरपंच आहे तू. येड्यावानी करू नको येड्या. बुंगती दिवस फिरतात, दिवस राहत नाही. सुनबाया नीट ऐका, जरा सासू सासऱ्याला त्रास द्यायचं कमी करा. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला आपल्या सुनबाई जरा आगावे, ती आपल्या पोराला बरं पाहत नाही. ती राहण्याच्या परिस्थितीत नाही. रविवारी तिकडे जाती, गुरुवारी इकडे येते, शुक्रवारी परत जाती, रविवारी. स्पष्ट तिच्या बापाला सांगून टाकेल, भाऊ 2 भोंगळे दारुडे रस्त्यानं आले. भोंगळे पुरा मोकळा, एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता. पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही. आणि तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का? अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी. जाईल मोकळे दोन्ही बी. आता लग्नपत्रिका बंद केल्यात, लग्नपत्रिका बंद केल्यात आता. आणि ती बोर्ड आणल्यात रस्त्याला, डिजिटल बॅनर लावा बरं का. ते तुम्ही पराक्रम केला, बाप पैदा झाला. पण ते नवरा नवरीचे फोटो आहे ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा भाऊ. अक्षरशः पावत नाही ते, आणि अक्षरशः आपल्या संस्कृतीचा तो अपमानाचे. एक जण दारू प्याला लग्वीला बसला, लग्वी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्याला घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घाल. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं. येड येड येड. आणि त्याला विचारलं सई, कान फेटी नाही रे.